उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर व्यक्ती, सर्वात पहिले मी माता वैष्णो देवी परिसरात झालेल्या दुःखद घटनेविषयी शोक व्यक्त करतो। जिन लोगों ने चिंगराचिंगरीत ज्यांनी आपले जवळचे लोक गमावले, अपनों को खोया है, जो लोग जे घायल जखमी हुए झाले, हैं, मेरी त्यांच्या प्रती संवेदनाएं मी माझ्या संवेदना व्यक्त उनके करतो। साथ है। केंद्र सरकार जम्मू काश्मीर प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे। उसके लगातार नायब राज्यपाल मनोज सिन्हाजींशी देखील माझं बोलणं झालं आहे। मदत कार्य सुरू आहे। जखमींच्या उपचाराची संपूर्ण काळजी घेतली जात आहे। काम का, घायल के उपचारों का पूरा ध्यान रखा जा रहा है। बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे कृषी मंत्री, इतर मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेल्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, भारतात राहत असलेल्या आणि भारताबाहेर असलेल्या प्रत्येक भारतीयाला, भारताच्या प्रत्येक शुभचिंतकाला आणि जगाला 2022 या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। वर्षाची सुरुवात देशाच्या कोट्यावधी अन्नदात्यांसोबत व्हावी। वर्षाच्या सुरुवातीलाच मला देशाच्या कानाकोपऱ्यातल्या आपल्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्या दर्शनाचे सौभाग्य मिळाले। हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायक क्षण आहेत। आज देशातल्या कोट्यावधी शेतकरी कुटुंबांना, विशेषतः लहान शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 10वा हप्ता मिळाला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये हस्तांतरित केले गेले आहेत। आज आपल्या शेतकरी उत्पादन संस्था, त्यांच्याशी जोडले गेलेले शेतकरी यांना देखील आर्थिक मदत पाठवण्यात आली आहे। इससे जुड़े किसानों को आर्थिक सहायता भी भेजी गई है। शेकडो शेतकरी उत्पादन संस्था आज नवी सुरुवात करत आहेत। मित्रांनो, आपल्याकडे म्हटलं जातं, आमुखा आयाति कल्याणम कार्य सिद्धिम ही संसति ही, अर्थात म्हणजेच सफल यशस्वी सुरुवात कार्यसिद्धीची, संकल्प सिद्धीची घोषणा आधीच करते। संकल्पों की सिद्धि की पहले ही घोषणा कर देती है। एक राष्ट्र म्हणून के रूप में आपण 2021 हे सरतं वर्ष याच दृष्टीने बघू शकतो। उसी रूप में देख सकते हैं। 2021 मध्ये 100 वर्षातली सर्वात मोठी महामारी आली आणि तिला तोंड देताना कोट्यावधी भारतीयांचे सामूहिक सामर्थ्य देशाने काय करून दाखवलं याचे आपण सर्व साक्षीदार आहोत। सामर्थ्य देश ने क्या करके दिखाया, इसके हम सब साक्षी हैं। आज आपण नव्या वर्षात प्रवेश करत आहोत। तेव्हा गेल्या वर्षीच्या आपल्या प्रयत्नांपासून प्रेरणा घेऊन आपल्याला नव्या संकल्पपूर्तीकडे मार्गक्रमण करायचे आहे। या वर्षी आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहोत। ही वेळ आहे देशाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी एक नवा चैतन्यमय प्रवास सुरू करण्याची, नव्या हिमतीने पुढे जाण्याची आहे। 2021 मध्ये आपण भारतीयांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की जेव्हा आपण काही ठरवतो तेव्हा मोठ्यात मोठं उद्दिष्टही सहज साध्य होतं। बड़ा सा बड़ा लक्ष्य छोटा हो जाता है। भारतासारखा विशाल देश, इतके वैविध्य असलेला देश इतक्या कमी वेळात 145 कोटी लसींच्या मात्रा देऊ शकेल? 145 करोड़ से अधिक लोगों को 145 करोड़ से अधिक वैक्सीन डोज दे पाएगा? कौन सोच कोणी विचार केला असता
की भारत एका दिवसात 2.5 कोटी मात्रा देऊन विक्रम करू शकतो? 2.5 करोड़ वैक्सीन डोज का रिकॉर्ड बना सकता है? कौन सोच सकता था? कुणी विचार करू शकत होतं की भारत एका वर्षात 2 कोटी घरात नळाने पाणी पुरवठ्याची सोय करू शकेल? से पानी की सुविधा से जोड़ सकता है? भारत इस कोरोना भारत या काल में कोरोना काळात अनेक महिन्यांपासून आपल्या 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करत आहे. 80 करोड़ नागरिकों को मुफ्त राशन सुनिश्चित कर रहा है और मुफ्त राशन की सिर्फ आणि मोफत धान्य पुरवठ्याच्या या एकाच योजनेवर भारताने 2,60,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले आहेत. उससे भी ज्यादा खर्च कर चुका है. मुफ्त अनाज की इस योजना का बहुत बड़ा मोफत लाभ धान्य योजनेचा खूप मोठा लाभ खेड्यांना, गांव को, गरिबांना, गरीब को, गांव में रहने वाले हमारे खेड्यात किसान राहणाऱ्या भाइयों को आपल्या मिला. शेतकरी बांधवांना मिळाला आहे, शेतमजुरांना मिळाला आहे. मित्रांनो, हमारे आपल्याकडे यहाँ ये असंही भी म्हटलं कहा जातं. गया है, संगे शक्ती युगे युगे, यानी म्हणजे हे संघटनातून शक्तीचे युग आहे. शक्ती होती है. संगठित शक्ती संघटन शक्ती यानी म्हणजे कि सर्वांचे सबका प्रयत्न, प्रयास, संकल्प सिद्धीपर्यंत को जाणारा सिद्धि मार्ग. तक ले जाने का मार्ग. जब 130 जेव्हा 130 कोटी भारतीय मिळून एक मिलकर पाऊल पुढे टाकतात एक कदम आगे तेव्हा ते फक्त बढ़ाते हैं, एक पाऊल नसतं, तो वो ती सिर्फ एकत्रित एक 130 कदम भर कोटी नहीं पावलं होता. असतात. 130 करोड़ कदम होते हैं. हम भारतीयों का आम्हा स्वभाव भारतीयांचा रहा है स्वभाव आहे, कि विखुरलेल्या कुछ न कुछ मोत्यांची अच्छा एक करके माळ बनते, हमें तेव्हा एक भारत अलग माता सुकून मिलता है. दैदीप्यमान होते. लेकिन जब ये अच्छा करने वाले एकत्र होते हैं, बिखरे हुए मोतियों की माला बनती है, तो भारत माता दैदीप्यमान हो जाती है. कितने ही लोग कितीतरी लोक देश के देशासाठी लिए आपलं अपना आयुष्य जीवन देत खपा आहेत, रहे हैं, देश को राष्ट्र बना निर्माण रहे करत हैं. आहेत. ये हे काम ते आधी पहले देखील भी करत करते असत, थे. मात्र लेकिन त्यांच्या या उन्हें कार्याची दखल पहचान घेण्याचे देने का काम अभी आता होत आहे. हर भारतीय की प्रत्येक शक्ति भारतीयाची शक्ती आज सामूहिक रूप में शक्तीचं रूप घेऊन देशाच्या परिवर्तित विकासाला होकर नवी गती देश आणि के ऊर्जा देत विकास आहे. को नई गति और नई ऊर्जा दे रही है. जैसे जसं आपण आजकाल इन पद्म दिनों पुरस्काराने सन्मानित जब हम होणाऱ्या पद्म लोकांची नावं पुरस्कारों से बघतो, सम्मानित लोगों का नाम देखते हैं, त्यांचे उनके चेहरे चेहरे बघतो, देखते हैं, तेव्हा मन तो आनंद आनंदानं से भर भरून जाते येतं. हैं. सबके प्रयास सर्वांच्या से ही सामूहिक आज प्रयत्नानेच आज भारत कोरोना कोरोनासारख्या जैसी इतक्या बड़ी मोठ्या महामारी महामारीचा सामना करत आहे. मुकाबला कर रहा है. भाइयों और बंधू बहनों, आणि भगिनींनो, कोरोना के इस काल में कोरोनाच्या या काळात देश में देशाची आरोग्य हेल्थ व्यवस्था सेक्टर को अधिक और मजबूत करणे, हेल्थ इन्फ्रा को और आरोग्य बढ़ाने क्षेत्राच्या पर भी पायाभूत सुविधा निरंतर आणखी काम वाढविण्यावर किया गया है. सातत्याने काम होत आहे. 2021 में 2021 मध्ये देश में देशात सैकड़ों शेकडो नए ऑक्सिजन प्लांट बसवले प्लांट गेले, बनाए गए हैं. हजारो नवे व्हेंटिलेटर्स हजारों तयार नए केले गेले आहेत. वेंटिलेटर्स जोड़े गए हैं. 2021 मध्ये देशात अनेक नवी देश में महाविद्यालये अनेकों स्थापन नए झाली. मेडिकल कॉलेज बने. दर्जनों डझनावारी मेडिकल वैद्यकीय कॉलेजों पर महाविद्यालयांवर काम काम सुरू झालं आहे. 2021 में 2021 मध्ये हजारों देशात wellness हजारो centers निरामय का भी केंद्र निर्माण देखील किया गया है. सुरू करण्यात आली आहेत. आयुष्मान भारत आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन देशाच्या जिल्ह्या जिल्ह्यात, तालुक्या तालुक्यात देखील चांगले दवाखाने, अच्छे अस्पतालों, चांगल्या चाचणी प्रयोगशाळांचे जाळे मजबूत करेल. नेटवर्क सशक्त करेगा. डिजिटल भारताला नवी ताकद देत आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन आयुष्मान भारत देशात डिजिटल आरोग्य हेल्थ सुविधा मिशन आणखी सुलभ देश में आणि प्रभावी स्वास्थ्य बनवेल. सुविधाओं को और सुलभ और प्रभावी बनाएगा. भाइयों बंधू आणि बहनों, भगिनींनो, ज्यावेळी कोविडचे संकट देशात आले नव्हते त्यावेळच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही अनेक निकषांवर आज भारताची आर्थिक स्थिती अधिक सुदृढ असल्याचे आकडेवारीचे निदर्शक सांगत आहेत. आज आमच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 8% देखील जास्त आहे. भारतात विक्रमी गुंतवणूक झाली आहे. विदेशी निवेश आया है. हमारी आपली विदेशी चलनाची गंगाजळी विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. वस्तू आणि सेवा कर संकलनाने देखील जुने विक्रम मोडीत काढले आहेत. निर्यात आणि विशेषतः कृषी क्षेत्रात देखील आपण नवे विक्रम केले आहेत. मित्रांनो, आज आपला देश आपली विविधता
अपनी आणि विविधता विशालतेला अनुरूपच और विशालता प्रत्येक के क्षेत्रात अनुरूप ही आपण विकासाचे मोठे हर विक्रम क्षेत्र करत में आहोत. विकास के भी विशाल कीर्तिमान बना रहा है. 2021 मध्ये भारतात जवळजवळ भारत ने 70 लाख करीब कोटी रुपयांचे व्यवहार 70 केवळ लाख यूपीआय ने करोड़ झाले रुपए आहेत. का लेन देन, 70 लाख करोड़ रुपए का लेन देन यूपीआई डिजिटल व्यवहार झाले आहेत. डिजिटल आज भारतात 50,000 पेक्षा आज भारत जास्त में स्टार्टअप काम करत आहेत. 50,000 से ज्यादा स्टार्टअप काम कर रहे हैं. इनमें से यातील 10,000 पेक्षा जास्त स्टार्टअप स्टार्टअप तर गेल्या 6 महिन्यात पिछले बनले 6 आहेत. महीने में बने हैं. 2021 मध्ये भारताच्या युवकांनी भारत के कोरोनाच्या या नौजवानों ने कालखंडात देखील कोरोना 42 के युनिकॉर्न कालखंड में बनवून भी एक इतिहास रचला आहे. 42 यूनिकॉर्न बनाकर एक नया इतिहास रच दिया है. मैं अपने मी आपल्या शेतकरी किसान बांधवांना भाई सांगू बहनों को इच्छितो बताना चाहता हूं की हे एक एक युनिकॉर्न हे जवळजवळ 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेले 7,000 करोड़ स्टार्टअप्स आहेत. रुपए से भी अधिक मूल्य का स्टार्टअप है. इतक्या कमी वेळात इतकी प्रगती झाली आहे. प्रगति आज भारताची युवा शक्ती नवी यशोगाथा लिहित आहे. नई गाथा लिख रही है. और आणि मित्रांनो, आज जहां जिथे भारत एकीकडे भारत आपली स्टार्टअप एक व्यवस्था और मजबूत अपना करत आहे, स्टार्टअप इकोसिस्टम तर दुसरीकडे मजबूत कर रहा है, आपली संस्कृतीही आपण वहीं तितक्याच दूसरी ओर अभिमानाने समर्थ करत अपनी आहोत. संस्कृति को भी उतनी ही गर्व से सशक्त कर रहा है. काशी विश्वनाथ धाम सौंदर्यीकरण प्रकल्पापासून परियोजना ते से केदारनाथ लेकर धाम विकास प्रकल्पापर्यंत केदारनाथ धाम आदि की शंकराचार्यांच्या विकास समाधीचा परियोजनाओं जीर्णोद्धार असो आदि की माता शंकराचार्य अन्नपूर्णेच्या की मूर्तीसह समाधी के भारतातून पुनर्निर्माण से चोरी लेकर केलेल्या शेकडो मूर्ती मां परत अन्नपूर्णा आणण्यापर्यंत की प्रतिमा समेत भारत से चोरी हुई सैकड़ों मूर्तियों को वापस लाने तक अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामापासून धुलाविरा आणि दुर्गा पूजा उत्सवाला जागतिक वारसा हा दर्जा मिळण्यापर्यंत भारताकडे इतकं सगळं आहे. देशाविषयी जगाला आकर्षण आहे. आणि आता जेव्हा आपण आपल्या या वारशांचे जतन आणि संवर्धन करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे तिथे पर्यटन आणि तीर्थाटन देखील वाढेल. टूरिज्म भी बढ़ेगा और तीर्थाटन भी बढ़ेगा. साथियों, मित्रांनो, भारत आपल्या युवकांसाठी, आपल्या देशातल्या महिलांसाठी आज एक अभूतपूर्व पाऊल उचलत आहे. आज अभूतपूर्व कदम उठा रहा है. 2021 मध्ये भारताने आपल्या सैनिकी शाळांचे दरवाजे मुलींसाठी उघडले. 2021 मध्ये भारताने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दरवाजे देखील महिलांसाठी उघडले आहेत. उसके द्वार भी महिलाओं के लिए खोल दिए. 2021 मध्ये भारताने मुलींच्या लग्नाचं वय 18 पासून वाढवून 21 वर्षे म्हणजे मुलांइतकं करण्याचे प्रयत्न सुरू केले. करने का भी प्रयास शुरू कर दिया. आज भारतात पहिल्यांदा पंतप्रधान घरकुल योजनेमुळे जवळजवळ 2 कोटी महिलांना त्यांच्या मालकीचं घर मिळालं आहे. 2 करोड़ आपले शेतकरी बंधू भगिनी घर पर उनका मालिकाना हक भी मिला है. आपले खेड्यात राहणारे सहकारी समजू शकतात गांव के साथ ही की हे किती मोठं काम झालं आहे. कितना बड़ा काम हुआ है. मित्रांनो, 2021 साली आपण भारतीय खेळाडूंमध्ये एक नवा आत्मविश्वास देखील पाहिला आहे. एक नया आत्मविश्वास भी देखा है. भारतात खेळाविषयींचे आकर्षण वाढले आहे. नव्या युगाची सुरुवात झाली आहे. भारताने जेव्हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतकी पदके जिंकली, त्यावेळी आपल्यापैकी प्रत्येक जण आनंदात होता. आणि जेव्हा आपल्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत पदके जिंकून इतिहास रचला, त्यावेळी आपल्या प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला होता. पॅरालिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत भारताने जेवढी पदके जिंकली होती, त्यापेक्षा अधिक पदके आपल्या दिव्यांग खेळाडूंनी मागच्या एकाच पॅरालिम्पिकमध्ये जिंकली आहेत. भारत आज आपले खेळाडू आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधांवर जेवढी गुंतवणूक करतो आहे, तेवढी याआधी कधीही केली नव्हती. उद्याच मी मेरठमध्ये आणखी एका क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहे. मित्रांनो, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत भारताने आपली धोरणे आणि निर्णयांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे.
भारताने 2016 साली हे उद्दिष्ट ठेवले होते की वर्ष 2030 पर्यंत स्थापित वीज क्षमतेपैकी 40% ऊर्जा बिगर जीवाश्म इंधनांपासून निर्माण केली जाईल. नॉन फॉसिल एनर्जी सोर्स से पूरा करेगा. भारताने आपले हे उद्दिष्ट जे 2030 चे उद्दिष्ट होते ते नोव्हेंबर 2021 मध्येच प्राप्त केले आहे. हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत जगाचे नेतृत्व करत भारताने 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट देखील जगासमोर ठेवले आहे. आज भारत हायड्रोजन मिशनवर काम करत आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतही भारताने आघाडी घेतली आहे. देशात कोट्यावधी एलईडी बल्ब वितरित केल्यामुळे दरवर्षी गरिबांचे, मध्यम वर्गाचे जवळपास 20,000 कोटी रुपयांच्या वीज बिल रकमेची बचत झाली आहे. देशभरातील स्थानिक प्रशासनानेही पथदिव्यांच्या व्यवस्थेत एलईडी दिवे लावण्याचे काम सुरू केले आहे. आणि माझे शेतकरी बंधू आपले अन्नदाता ऊर्जादाताही बनावेत यासाठी देखील भारत एक खूप मोठे अभियान चालवत आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी शेताच्या बांधावर सौर पॅनल लावून ऊर्जा निर्माण करू शकतील. यासाठी त्यांना देखील मदत केली जात आहे. लाखो शेतकऱ्यांना सरकारकडून सौर पंप देखील देण्यात आले आहेत. यामुळे पैशांची बचत तर होतच आहे, शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होत आहे. इससे पैसे की भी बचत हो रही है और पर्यावरण की भी रक्षा हो रही है. मित्रांनो, 2021 हे वर्ष कोरोना विरुद्धच्या देशाच्या मजबूत लढाईचे वर्ष म्हणून लक्षात ठेवले जाईल. मजबूत लढाई की वजह से याद रखा जाएगा. तो इस दौरान तसेच याच काळात भारताने ज्या सुधारणा अंमलात आणल्या त्यांचीही चर्चा नक्कीच होईल. गेल्या वर्षी भारताने आधुनिक पायाभूत सुविधा उभारणी आणि सुधारणांच्या प्रक्रियेला आणखी जलद गतीने पुढे नेले आहे. सरकारचा हस्तक्षेप कमी व्हावा, प्रत्येक भारतीयाचे सामर्थ्य अधिक उजळून निघावे आणि सर्वांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य व्हावीत, याच कटिबद्धतेने या प्रक्रियेला अधिकाधिक सक्षम केले जात आहे. व्यापार, उद्योग अधिक सोपे व्हावे यासाठी देखील गेल्या वर्षात अनेक निर्णय घेतले गेले. पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय आराखडा देशात पायाभूत विकास सुविधांच्या उभारणीला नवी धार देणार आहे. मेक इन इंडियाला नवे आयाम देत देशाचे चिप निर्माण, सेमीकंडक्टर सारख्या नव्या क्षेत्रांसाठी देखील महत्वाकांक्षी योजना लागू केल्या आहेत. नए सेक्टर के लिए महत्वाकांक्षी योजनाएं लागू की है. बीते साल ही गेल्या वर्षीच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी देशाला 7 नव्या कंपन्या मिळाल्या आहेत. रक्षा कंपनियां मिली है. हमने आम्ही पहिले सुधारणावादी ड्रोन धोरणही लागू केले आहे. अंतराळात देशाच्या आकांक्षांना नवे पंख देत भारतीय अवकाश संघटनेची स्थापनाही केली आहे. मित्रांनो, भारतात होत असलेला विकास गावागावात पोहोचवण्यासाठी डिजिटल इंडिया मोहीम मोठी भूमिका बजावत आहे. 2021 मध्ये हजारो नवीन गावे ऑप्टिकल फायबर केबलने जोडली गेली आहेत. याचा मोठ्या प्रमाणात लाभ आपल्या शेतकरी मित्रांसह त्यांचे कुटुंब, त्यांच्या मुलांनाही झाला आहे. ई-रुपी सारखे नवीन डिजिटल भरणा उपाय देखील 2021 मध्येच सुरू करण्यात आले आहेत. एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजना ही देशभर लागू करण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ सहज पोहोचवण्यासाठी आज देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई श्रम कार्ड दिले जात आहे. बंधू आणि भगिनींनो, वर्ष 2022 मध्ये आपल्याला आपला वेग आणखी वाढवायचा आहे. कोरोनाची आव्हाने आहेतच, पण कोरोना भारताचा वेग रोखू शकत नाही. भारत संपूर्ण खबरदारी घेत पूर्ण दक्षतेने कोरोनाशीही लढेल आणि आपल्या राष्ट्रीय हिताच्या गोष्टीही पूर्ण करेल. आपल्या येथे म्हटले आहे, जही ही भीतिम
भज भज शक्तिम विदेही राष्ट्रे तथा अनुरिक्तम कुरु कुरु सततम ध्येय स्मरणम सदैव पुरतो निधेहि चरणम. यानी म्हणजेच डर भीती भय सोडून शक्ती आणि सामर्थ्य लक्षात ठेवावी लागेल. हमें शक्ति देशभक्तीची भावना सर्वोपरी ठेवावी लागेल. आपल्याला आपले ध्येय लक्षात ठेवून ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करावी लागेल. राष्ट्र प्रथम या भावनेने देशासाठी निरंतर प्रयत्न करणे ही आज प्रत्येक भारतीयाची भावना बनत चालली आहे. आणि म्हणूनच आज आपल्या प्रयत्नांमध्ये एकजूट आहे. आपल्या संकल्पांमध्ये सिद्धीसाठी अधीरता आहे. आज आपल्या धोरणांमध्ये सातत्य आहे. आपल्या निर्णयांमध्ये दूरदृष्टी आहे. देशाच्या अन्नदात्याला समर्पित असा आजचा हा कार्यक्रम हे त्याचेच उदाहरण आहे. निर्णयों में दूरदर्शिता है. देश के अन्नदाता को समर्पित आज का ये कार्यक्रम इसी का एक उदाहरण है. पीएम किसान पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी हा भारतातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनला आहे. बहुत बड़ा संबल बनी है. हर बार प्रत्येक वेळी प्रत्येक हप्ता वेळेत किस्त दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे हस्तांतरण हर साल कोणत्याही कमिशन शिवाय हजारों करोड़ रुपए का ट्रांसफर बिना भारतात असे किसी घडू शकते बिचौलिए याची कल्पनाही यापूर्वी कोणी केली बिना नसेल. किसी कमीशन के पहले कोई कल्पना भी नहीं कर सकता था कि भारत में ऐसा भी हो सकता है. आज की आजच्या राशि को रकमेचा मिला समावेश दें, केला तर शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 1,80,000 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित झाली आहे. 1,80,000 करोड़ रुपए से ज्यादा ट्रांसफर हो चुके हैं. आज उनके छोटे आज हा शेतकरी सन्मान निधी त्यांच्या छोट्या छोट्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. बहुत काम आ रही है. छोटे किसान इस या राशि रकमेतून में छोटे से शेतकरी अच्छी चांगल्या दर्जाचे क्वालिटी के बियाणे, बीज चांगली खरीद खते रहे हैं, आणि उपकरणे वापरत आहेत. अच्छी खाद और उपकरणों का इस्तेमाल कर रहे हैं. साथियों, मित्रांनो, देश के देशातील छोटे लहान शेतकऱ्यांच्या किसानों से वाढत्या बड़े सामर्थ्याला सामर्थ्य संघटित को स्वरूप देण्यासाठी संगठित आपल्या रूप शेतकरी देने में उत्पादक संघटना हमारे किसान एफपीओची उत्पाद संगठनों मोठी भूमिका आहे. एफपीओ की बड़ी भूमिका है. जो छोटा किसान छोटा शेतकरी जो पूर्वी एकटा होता त्याच्याकडे आता एफपीओच्या रूपात 5 मोठी सामर्थ्य आहेत. 5 बड़ी शक्तियां हैं. पहली शक्ति है पहिले सामर्थ्य आहे बेहतर चांगला सौदा करणे, बार्गेनिंग, म्हणजे भाव करण्याची ताकद. यानी कि मोल भाव की शक्ति. आप सब जानते हैं तुम्ही एकटे शेती करता तेव्हा काय होते हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही बियाण्यांपासून खतांपर्यंत सर्व काही विकत घेता. तक सब खरीदते तो फुटकर में है. तुम्ही किरकोळ खरेदी करता, मात्र तुम्ही शेतमाल विकताना घाऊक विक्री करता. लागत ज्यादा बढ़ती है, यामुळे खर्च जास्त होतो आणि नफा कमी होतो. लेकिन एफपीओ के पण हे चित्र आता एफपीओच्या माध्यमातून बदलत आहे. एफपीओ के एफपीओ द्वारे शेतकरी आता शेतीसाठी आवश्यक वस्तू घाऊक खरेदी करतात आणि शेतमालाची किरकोळ बाजारात विक्री करतात. और रिटेल में बेचते हैं. एफपीओ से एफपीओ कडून शेतकऱ्यांना मिळालेले दुसरे सामर्थ्य वो है म्हणजे मोठ्या प्रमाणावर व्यापार. एफपीओच्या स्वरूपात शेतकरी संघटित पद्धतीने काम करतात. संगठित होकर काम करते हैं. लिहाजा त्यामुळे त्यांच्यासाठी शक्यताही प्रचंड आहेत. तिसरे सामर्थ्य आहे नवोन्मेष. अनेक शेतकरी एकत्र भेटतात, त्यामुळे त्यांच्या अनुभवांचीही परस्परांची देवाणघेवाण होते. माहितीतही भर पडते. नव्या नव्या नवोन्मेषासाठी मार्ग खुला होतो. एफपीओ मधील चौथे सामर्थ्य म्हणजे जोखीम व्यवस्थापन. एकत्रितपणे तुम्ही आव्हानांचे अधिक चांगले आकलन करू शकता आणि त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग तयार करू शकता. आणि पाचवे सामर्थ्य म्हणजे बाजारानुसार बदल करण्याची क्षमता. बाजार आणि बाजारपेठेतील मागणी सतत बदलत असते. मात्र छोट्या शेतकऱ्यांना एकतर त्याची माहिती मिळत नाही
किंवा ते या बदलानुरूप संसाधने जमवू शकत नाहीत. या फिर वो बदलाव के काही लिए वेळा सर्व लोक एकच पीक घेतात आणि नंतर असं कळते की आता त्यांची मागणी सारे कमी लोग झाली आहे. एक ही फसल बो देते मात्र हैं. एफपीओ मध्ये तुम्ही और केवळ बाद में पता बाजारपेठेनुसारच चलता सज्ज है राहत कि नाही, उसकी डिमांड ही तर कम हो स्वतः गई. बाजारात लेकिन नवीन FPO उत्पादनाची में मागणी निर्माण आप करण्याची न केवल ताकदही बाजार के ठेवता. हिसाब से तैयार रहते हैं, बल्कि खुद बाजार में नए उत्पाद के लिए डिमांड पैदा करने की ताकत भी रखते हैं. साथियों, मित्रांनो, FPOs की एफपीओचे हेच सामर्थ्य ओळखून आज आपले सरकार आज हमारी त्यांना सरकार प्रत्येक ने स्तरावर प्रोत्साहन देत आहे. हर स्तर पर प्रोत्साहित कर रही है. इन एफपीओस को या एफपीओंना 15 15 लाख रुपये रुपयांपर्यंतची तक की मदतही मिल मिळत रही आहे. इसी का याचा नतीजा परिणाम है म्हणून आज देशात सेंद्रिय एफपीओ समूह, तेलबिया समूह, बांबू समूह आणि मध एफपीओ सारखे समूह वेगाने वाढत आहेत. क्लस्टर्स और हनी एफपीओस जैसे क्लस्टर्स तेजी से बढ़ रहे हैं. हमारे किसान आज आपले शेतकरी एक जिल्हा एक उत्पादन सारख्या योजनांचा लाभ घेत आहेत. आ रहे हैं, त्यांच्यासाठी देश विदेशातील मोठ्या बाजारपेठा खुल्या आहेत. खुल रहे हैं. साथियों, मित्रांनो, हमारे देश में आज ज्या भी वस्तूंच्या गरजा देशातील शेतकरी सहज भागवू शकतो अशा अनेक वस्तू आजही आपल्या देशात विदेशातून आयात केल्या जातात. देश का किसान आसानी से पूरी कर सकता है. खाद्य तेल खाद्यतेल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हम विदेशों आपण से परदेशातून खाद्य खाद्यतेल तेल खरेदी खरीदते हैं. करतो. देश को आपल्याला बहुत इतर पैसा देशांना दूसरे भरपूर देशों को पैसा देना द्यावा पड़ता लागतो. है. ये पैसा देशातील शेतकऱ्यांना हा पैसा मिळाला पाहिजे यासाठीच आमच्या सरकारने 11,000 कोटींच्या तरतुदीसह राष्ट्रीय पाम तेल अभियान सुरू केले आहे. नेशनल पाम ऑयल मिशन शुरू किया है. साथियों, मित्रांनो, बीते साल गेल्या वर्षी देशाने कृषी क्षेत्रात एका पाठोपाठ एक अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. ऐतिहासिक मुकाम हासिल किए हैं. कोरोनाची आव्हाने असतानाही तुम्ही सर्वांनी मेहनतीने देशातील अन्नधान्य उत्पादन विक्रमी स्तरावर नेऊन दाखवले. अन्न उत्पादन को रिकॉर्ड स्तर पर आप लोग ले जाकर के दिखाया है. बीते साल देश का अनाज उत्पादन गेल्या वर्षी देशातील धान्य उत्पादन 300 दशलक्ष टनांवर पोहोचले. हॉर्टिकल्चर, फलोत्पादन, फुलोत्पादन, बागायती फूल शेतीमधील उत्पादन आता 330 दशलक्ष टनांच्या वर पोहोचले आहे. मिलियन टन से भी ऊपर पहुंच गया है. 6-7 वर्ष देशातील दूध उत्पादनातही 6-7 वर्षांपूर्वीच्या तुलनेत सुमारे 45% वाढ झाली आहे. प्रतिशत बढ़ा है. यही इतकेच नाही, अगर तर किसान शेतकरी विक्रमी उत्पादन घेत असेल तर देश हमीभावावर विक्रमी खरेदीही करत आहे. खरीद भी कर रहा है. सिंचाई में सिंचनातही आम्ही पर ड्रॉप मोर क्रॉपला प्रोत्साहन देत आहोत. गेल्या काही वर्षात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सुमारे 60 लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाद्वारे ठिबक सिंचनावर आणण्यात आली आहे. माइक्रो इरिगेशन से टपक सिंचाई से जोड़ा गया है. प्राकृतिक आपदा में नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि समस्या कमी करण्याचाही आम्ही प्रयत्न उसे केला कम आहे. करने का भी हमने प्रयास किया है. पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना 1 लाख कोटींहून अधिक भरपाई देण्यात आली आहे. 1 लाख करोड़ से भी ऊपर पहुंच गया है. ये हा आकडा बहुत खूप महत्वपूर्ण है. महत्वाचा आहे. देश भर के किसान देशभरातील शेतकऱ्यांनी केवळ 21,000 कोटी रुपये प्रीमियमच्या रूपात भरले, प्रीमियम पण के त्यांना तौर पर 1 दिए. लाख कोटी रुपयांहून लेकिन अधिक उन्हें नुकसान मुआवजे भरपाई के तौर मिळाली. पर 1 लाख करोड़ रुपए से ज्यादा मिले. भाइयों और बंधू आणि बहनों, भगिनींनो, पिकांचे फसलों के अवशेष अवशेष असोत हो, की पेंढा असो, पराली हो, ऐसी अशा हर प्रत्येक चीज से गोष्टीतून भी शेतकऱ्याला पैसे मिळाले किसान पाहिजेत को यासाठीच्या पैसा मिले, प्रयत्नांनी जोर धरला इसके आहे. लिए प्रयास तेज किए हैं. कृषी अवशेषांपासून जैव इंधन तयार करण्यासाठी बायोफ्युएल देशभरात बनाने शेकडो के लिए नवीन देश भर कारखान्यांची में स्थापना केली जात आहे. सैकड़ों नए यूनिट्स लगाई जा रही है. 7 साल पहले 7 वर्षांपूर्वी जहां देशात देश में हर जिथे साल दरवर्षी 40 कोटी 40 लिटरपेक्षा करोड़ कमी लिटर इथेनॉलचे से भी उत्पादन कम होत होते, आज ते इथेनॉल का 340 उत्पादन कोटी होता लिटरपेक्षा अधिक झाले आहे. वो आज 340 करोड़ लीटर से भी अधिक हो चुका है. साथियों, मित्रांनो, आज देशभर में गोबर धन योजना सुरू आहे. गोवर्धन योजना चल रही है.
याद्वारे इसके गावांमध्ये माध्यम से शेणापासून गांवों जैववायू बनवण्यासाठी प्रोत्साहन गोबर दिले से जात आहे. बायोगैस बनाने बायोगॅसचा के लिए वापर प्रोत्साहन दिया जा वाढवण्यासाठी रहा है। देशभरात संयंत्र उभारली जात आहेत. बायोगैस का उपयोग बढ़े, इसके लिए भी देश भर में प्लांट लगाए जा रहे हैं। या इन संयंत्रांच्या प्लांट से माध्यमातून दरवर्षी हर साल लाखो टन दर्जेदार लाखों सेंद्रिय टन खतही तयार केले उत्तम जाणार असून ऑर्गेनिक खाद ते भी शेतकऱ्यांना कमी जो खर्चात उपलब्ध किसानों होणार को आहे. कम दाम पर उपलब्ध रहेगी। जब गोबर शेणाचे का भी पैसे पैसा मिळाल्यावर मिलेगा, दूध न देणाऱ्या किंवा तो दूध ऐसे देणे पशु बंद भी केलेल्या बोझ नहीं जनावरांचे लगेंगे ओझे वाटणार जो नाही. दूध नहीं देते या जिन्होंने दूध देना बंद कर दिया है। सब देश काम सर्व आए। देशाच्या कामी यावे, कोई कोणीही बेसहारा निराधार ना राहू रहे। नये, ही देखील भी तो आत्मनिर्भरताच आहे. आत्मनिर्भरता ही है। साथियों, मित्रांनो, पशूंवर घरीच उपचार व्हावेत, ही इलाज घरीच हो, कृत्रिम रेतनाची व्यवस्था असावी, पर ही यासाठी कृत्रिम आज गवारा मोहीम की चालवण्यात व्यवस्था येत आहे. हो। इसके लिए जनावरांच्या आज पायाच्या अभियान आणि चलाया तोंडाच्या जा रहा आजाराच्या नियंत्रणासाठी पशुओं लसीकरण में मोहीमही सुरू आहे. फूट एंड माउथ डिसीज, खुरपका मुंह पका के नियंत्रण के लिए भी टीकाकरण मिशन चल रहा है। सरकारने कामधेनु आयोग कामधेनु देखील स्थापन आयोग केला का आहे. भी गठन किया है। डेयरी सेक्टर के दुग्ध व्यवसाय infrastructure के क्षेत्राच्या लिए पायाभूत हजारों सुविधांसाठी करोड़ रुपए का हजारो विशेष कोटींचा फंड विशेष बनाया निधी है। तयार केला आहे. ये हमारी ही सरकार है जिसने आमच्या लाखों सरकारनेच लाखो पशुपालकों को पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेने जोडले आहे. से भी जोड़ा है। साथियों, मित्रांनो, धरती हमारी धरणी माता है ही आपली माता आहे और हमने देखा है आणि आपण पाहिले आहे जहां धरती की जिथे माता धरणी को मातेला बचाने का वाचवण्याचा प्रयत्न नहीं झाला हुआ, नाही, ती भूमी वो नापीक जमीन झाली. बंजर हो गई। हमारी आपली धरणी को नापीक होण्यापासून वाचवण्याचा बंजर होने के एक बचाने मोठा का मार्ग एक बड़ा तरीका म्हणजे है रसायनमुक्त शेती. केमिकल मुक्त खेती। त्यामुळे इसलिए गेल्या वर्षभरात देशाने पिछले आणखी वर्ष एक में दूरदर्शी देश ने प्रयत्न सुरू केला एक आहे. और दूरदर्शी प्रयास शुरू किया है। ये प्रयास हा है प्रयत्न आहे नॅचरल फार्मिंग म्हणजेच यानी नैसर्गिक प्राकृतिक शेतीचा. खेती। आणि तुम्ही इसकी याबाबत फिल्म अभी नुकतीच आपने एक देखी चित्रफित भी। पाहिली और मैं तो चाहूंगा आणि मला ही चित्रफित सोशल समाज मीडिया माध्यमांवरून में प्रत्येक इनको शेतकऱ्यांपर्यंत हर पोहोचवायची किसान आहे. तक पहुंचाइए। नेचुरल आपण आपल्या फार्मिंग जुन्या से पिढ्यांकडून जुड़ा नैसर्गिक शेतीबद्दल खूप काही शिकलो इतना आहोत. कुछ हमने अपनी पुरानी पीढ़ियों से सीखा है। ये सही समय आपण है आपले पारंपरिक ज्ञान हम व्यवस्थित करून त्याला अपने आधुनिक इस तंत्रज्ञानाची पारंपरिक ज्ञान जोड को देण्याची व्यवस्थित हीच करें, योग्य वेळ आहे. आधुनिक तकनीक से जोड़े। आज दुनिया में आज जगात रसायनमुक्त केमिकल धान्यांना फ्री मोठी अनाजों मागणी की आहे भारी मांग है आणि हे और धान्य काफी खरेदी ऊंचे करण्यासाठी दाम पर खरेदीदार खूप मोठी इसके किंमत द्यायला खरीदार तयार आहेत. तैयार है। इसमें यात लागत खर्च कम है कमी और आणि उत्पादन भी चांगले बेहतर मिळते. रहता है, जिनसे ज्यामुळे अधिक अधिक फायदा लाभ सुनिश्चित होतो. होता है। केमिकल रसायनमुक्त मुक्त असल्याने होने से आपल्या जमिनीचे आरोग्य, हमारी मिट्टी की सुपीकता सेहत आणि खाणाऱ्यांचे उपजाऊ आरोग्यही शक्ती चांगले राहते. और खाने वालों का स्वास्थ्य भी उत्तम रहता है। मैं आज मी तुम्हा सर्वांना आप सभी आवाहन से करेन आग्रह करूंगा की तुमच्या शेतीला प्राकृतिक नैसर्गिक शेतीची खेती जोड को द्या, भी याचा आग्रह अपनी धरा. खेती से जोड़े, इस पर जोर दें। भाइयों और बहनों, बंधू आणि भगिनींनो, नए साल नवीन का वर्षाचा एक पहला पहिला दिन दिवस म्हणजे नवीन नए संकल्पांचा दिवस. संकल्पों का दिन है। ये संकल्प हे संकल्प स्वातंत्र्याच्या आझादी के अमृत अमृत काळात काल में देशाला अधिक समर्थ देश को आणि और सक्षम बनवणार समर्थ आहेत. और सक्षम बनाने वाले हैं। यहाँ से इथून हमें आपल्याला नवनिर्मितीचा innovation काही का नवीन करण्याचा संकल्प कुछ करायचा नया आहे. करने का संकल्प लेना है। खेती में तो शेतीतील नवनिर्मिती ये नयापन ही आज काळाची गरज आज आहे. समय की मांग है। नई फसलों, नवनवीन पिके, नए नवीन तौर पद्धती तरीकों को अवलंबायला अपनाने से आपल्याला मागे पुढे पाहायचे हमें नाही. हिचकिचाना नहीं है। साफ सफाई का स्वच्छतेचा जो संकल्प आहे तो आपण उसे विसरता भी कामा हमें नये. भूलना नहीं है। स्वच्छतेची ज्योत गाव, गावागावात, शेताशेतात खलियान, सर्वत्र तेवत हर राहावी, जगह हे आपल्याला सुनिश्चित स्वच्छता करायला की हवे. अलग जलती रहे, ये हमें सुनिश्चित करना है। सबसे बड़ा संकल्प है सर्वात मोठा संकल्प आहे आत्मनिर्भरता। आत्मनिर्भरतेचा, लोकल के लिए स्थानिकांना वोकल बाजारपेठ होने मिळवून देण्याचा. का। हमें आपल्याला भारत में बनी भारतात चीजों बनवलेल्या को वस्तूंना जागतिक वैश्विक ओळख द्यायची पहचान आहे. देनी है। इसके लिए त्यासाठी जरूरी भारतात है जन्माला आलेल्या कि प्रत्येक भारत में उत्पादनाला, पैदा होने प्रत्येक वाले, सेवेला आपण प्राधान्य भारत देणे में आवश्यक बनने आहे. वाले हर सामान, हर सर्विस को हम प्राथमिकता दें। हमें याद रखना है आपण हे लक्षात ठेवले आज के पाहिजे कार्य
की आपली आजची कृती पुढील 25 वर्षांच्या विकासाच्या प्रवासाची दिशा ठरवेल. या प्रवासात आपल्या सर्वांचा घाम असेल, प्रत्येक देशवासियाची मेहनत असेल. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्वजण भारताला त्याची गौरवशाली ओळख परत मिळवून देऊ आणि देशाला नव्या उंचीवर नेऊ. और देश को एक नई ऊंचाई देंगे. आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हस्तांतरित करणे हा असाच एक प्रयत्न आहे. ऐसा ही एक प्रयास है. आप सभी तुम्हा को सर्वांना पुन्हा एकदा एक बार फिर 2022 या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बहुत मंगल कामनाएं. बहुत बहुत खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.